नमस्कार मित्रांनो. आज ऑनलाईन येण्याचं कारण की काल एम-पी-एस-सी ग्रुप बीचा फायनल रिझल्ट लागला 2026चा. त्यामध्ये मला जवळजवळ 52 मार्क आले. ठीक आहे. आणि मेरिट लागलं 53.25चं. म्हणजे फक्त रिझल्ट गेला 1.25 मार्क आले. गेले 2018 पासून मी एम-पी-एस-सी करतोय. त्यामध्ये कधी यश कधी अपयश भेटत गेलं. त्यामध्ये 4 वेळा एका मार्कानंच रिझल्ट गेला माझा. खूप दुःख झालं, खूप वाईट वाटलं. तरी पण लढत राहिलो. आर्थिक परिस्थिती चांगली नसताना सुद्धा गेले 7-8 वर्ष मी एम-पी-एस-सीसाठी ट्राय करत होतो. पण यामध्ये काही सक्सेस भेटलीच नाही. त्यामुळे म्हटलं आता हा एम-पी-एस-सीचा अध्याय इथंच संपवावा. कारण उमेदीची वर्ष तर आपण यामध्ये घालवलेली आहेत असं वाटायला लागलं. घरची परिस्थिती नसताना, सपोर्ट नसताना सुद्धा गेले 8 वर्ष झालं मी एम-पी-एस-सीचा रात्रंदिवस अभ्यास करतोय. पण त्यामध्ये यशच नाही भेटलं. त्यामुळे एक विचार यायला लागला की बस आता एम-पी-एस-सी बंदच करावी. कारण 2020ला लग्न झालं आणि मिसेस सपोर्ट करायला लागली मला की जरी एक वर्ष अपयश आलं तर दुसऱ्या वर्षी तिसऱ्या वर्षी ती सपोर्ट करत होती की कर, तू होऊ शकतो, होऊ शकतो. त्या उमेदीने मी सुद्धा करत होतो. रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र केली. पण त्याचा फायदा काहीच नाही. शेवटी 0 अपयशच आलं शेवट. त्यामुळे म्हटलं आता बस. कुठंतरी थांबणं गरजेचं असतं प्रत्येकाला. त्यामुळे मी पण ठरवलं की आता बस, इथं थांबावं. इथंच आपण एंड ऑफ द इरा करावी एम-पी-एस-सीची. कारण आयुष्यामध्ये फक्त एम-पी-एस-सीच नाही, बरेच काही काही क्षेत्र आहेत त्यामध्ये आपण यशस्वी होऊ शकतो, नाही होऊ शकत. पण एक एम-पी-एस-सीचा अभ्यास करून एक समजलं, शाहू फुले आंबेडकर वाचून सामाजिक कार्य, सामाजिक सेवा करणं आणि समाजामध्ये कसं राहायचं ते तरी एक समजलं मला. इथून पुढे मी समाजामध्ये एक चांगला नागरिक म्हणून तरी राहू शकतो. हे एक एम-पी-एस-सीनं मला शिकवलेलं आहे. कारण अपयश फक्त पास आणि नापास यातच आलेलं आहे. असं नाही की नापास झालो म्हणजे माझ्या डोक्यावरती शिक्का मारला की मी प्रत्येक गोष्टीत अपयशी होऊ शकेल. कारण लहानपणापासून परिस्थिती वाईट असताना सुद्धा उभा राहिलेलो आहे. आई वडील दुसऱ्याच्या शेतात काम करत होते, तरीसुद्धा त्याने शिकवलं. नंतर मिसेसनं सपोर्ट केला माझ्या. ती तर काहीच काम न मला लावता नुसता अभ्यास कर बोलायचे. पण त्याचं शेवट फलित मी यांना काहीच नाही देऊ शकलो. याचं एक मला रिग्रेट होतं आहे. आणि ते वाटत राहील आयुष्यभर असं वाटतं की एवढं रात्रंदिवस कष्ट करून सुद्धा जर अपयशच भेटत असेल तर मग म्हटलं जाऊ दे, बस आपण इथंच एम-पी-एस-सीचा शेवट करावा. कारण आता नाही वाटत की मी आणखी एक चान्स घेऊन होईल. कारण मी एवढा खचलेलो आहे की रात्री मला जसं कळालं की रिझल्टमध्ये माझं नाव नाही. एकतर एक्झाम झाल्यापासून अकॅडमीवाले टेलिग्रामवरती फिरत होतं की मेरिट 46 ते 48, 50 लागल. त्याच्या ह्यानं मी रात्रंदिवस मेन्सचा देखील जोराने अभ्यास, जोमात अभ्यास करत होतो. पण रात्री लायब्ररीत असताना रिझल्ट गेलेल्याचं कळाल्यानंतर भावना एवढ्या दाटून आल्या की मी सांगू पण नाही शकत तुम्हाला. डोळ्यातून अक्षरशः असं पाण्याचे पाट वाहिल्यासारखे डोळ्यात वाहत होते माझे. एकतर मी हा लास्ट चान्स घ्यायचा हे ठरवलेलं. पण ह्या लास्ट चान्समध्ये देखील अपयशच आलं. नंतर वाटलं इथून पुढं पण आपल्याला अपयशच येईल. त्यामुळे बस इथं एम-पी-एस-सी बंद केलेली आपल्यासाठी फायदेशीर आहे. कारण दुसऱ्या क्षेत्रात तरी मी काहीतरी करू शकेन. आयुष्याची उमेदीची वर्ष मी 8 वर्ष या एम-पी-एस-सीला दिली. पण जसं एखाद्या गर्लफ्रेंडवरती एखादा मुलगा प्रेम करतो, तसं मी सुद्धा हिच्यावरती मनापासून एवढं प्रेम केलं की मला वाटायला लागलं की फक्त हे एकतर्फीच प्रेम आहे वाटतं.
कारण प्रेमामध्ये एकतर्फी प्रेमामध्ये धोका भेटतो, तसं MPSC वरती सुद्धा मी एकतर्फी प्रेम केलं आणि तिनं देखील मला धोकाच दिला असं वाटायला लागलं. त्यामुळे अपयश हे आपल्या जीवनामध्ये आलेलं नसतं. कारण एका गोष्टीत अपयश आलं की दुसरीकडं अपयश येईल असं नसतं. देवानं आणखी काहीतरी चांगलं लिहून ठेवलं असेल असं मला वाटतं माझ्या लाईफमध्ये. त्यामुळे आता यशस्वी झालेली तर सर्व सांगतात की मी असा झालो तसा झालो, पण नाहीत अपयशाकडं कोणच लक्ष देत नाही. APJ अब्दुल कलाम सुद्धा म्हटलेले की तुम्ही यशस्वी लोकांची पुस्तक वाचण्यापेक्षा एका अपयशी व्यक्तीचं पुस्तक वाचा, जेणेकरून तो तुम्हाला जास्त अनुभव सांगेल, तो कुठे चुकला आणि कुठे काय करायला पाहिजे होतं. त्यामुळे MPSCच्या सर्व विद्यार्थ्यांना माझा मोलाचा सल्ला राहील की तुम्हाला जर काही अडचण आली, काही प्रॉब्लेम आले, तर मी तुमच्या पाठीशी उभा आहे आणि मी तुम्हाला सल्ला देण्यासाठी सुद्धा उभा आहे. कारण एक अपयशी व्यक्ती सांगू शकतो की यशस्वी होण्यासाठी काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे, जो मला अनुभव आलेला आहे. कारण मला तरी कोणी अपयशातून यशस्वी कसं व्हायचं कोणी सांगितलं नाही, पण मी तुम्हाला सांगू शकतो. एवढंच असं मी तुम्हाला सांगेन. कारण MPSC आणि आपल्या अकॅडमिक इयर यामध्ये खूप फरक आहे. कारण अकॅडमिक इयरमध्ये मी 75-80च्या आसपास तरी टक्केवारीत असायचो. त्यामुळे मला वाटलं की MPSC आपल्यासाठी सोपे आहे बाबा. कारण 35% 40% वाला जर यामध्ये होतोय, तर आपण तर काय MPSC आपल्यासाठी हातचा मळा असू शकतो. पण नाही मित्रांनो, ह्या MPSCनं ना मला पूर्ण खरडून घेतलं. पण शेवटी हातामध्ये माझ्या अपयशच दिलं. मी अपयशाचाच धनी झालो फक्त. कारण प्रत्येक वर्षी प्रत्येक पेपर झाल्यानंतर मला अपयशच भेटत गेलं आणि त्या दिवशी मी रात्रभर विचारच करत राहायचो. ठरवायचं की आता नाही होणार अपयश, पण नाही. अपयश हे MPSCमध्ये मला भेटणं हे एक लक बाय चान्स असं म्हणावं लागेल. त्यामुळे मित्रांनो, तुम्ही ज्या वाटेवरती आहात, त्या वाटेवरती व्यवस्थित अभ्यास करा असं मला वाटतं. नको त्या गोष्टीमध्ये तुम्ही पडू नका सध्या. जर तुम्हाला MPSCमध्ये यशस्वी व्हायचं असेल, तर तुम्ही हेच करू शकता. आणि जर काही तुम्हाला मोलाचा सल्ला पाहिजे असेल, तो देखील मी देऊ शकतो. कारण इथून पुढं सोशल मीडियाच्या माध्यमातून मी तुमच्याशी बोलत राहील आणि तुम्ही देखील मला सपोर्ट करा. माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता जर तुमची इच्छा असेल तर. कारण MPSCनं मला अपयश दिलं आहे, याचा अर्थ मी इकडे तरी सक्सेस होईल एक असं माझ्या मनाला वाटतं. पण काय माहीत, जर देवाच्या मनात दुसरंच काही असेल तर ते देखील घडू शकतं. त्यामुळे तुम्ही देखील आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण इथून पुढे मी तुमच्याशी सोशल मीडियाच्या माध्यमातून बोलत राहील आणि कुणाला काही अडचण आली तरी ती देखील मी सॉल्व करेन. ठीक आहे. धन्यवाद.